ज्या मुलांना बायोलॉजीच्या पेपरची भीती वाटते आहे त्यांनी अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. मुलांनो, केमिस्ट्रीच्या पेपरनंतर आपल्याकडे बायोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी खूप सारा वेळ आहे. खालील 5 टॉपिक्स तुम्हाला सांगते. ते जरी तुम्ही नीट प्रिपेअर केले तरी पण तुम्ही फेलपासून 5 पर्यंत सहज पोहोचू शकता. त्यातला पहिला टॉपिक म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. 5 मार्क्सचं कंपल्सरी वेटेज आहे. दुसरा टॉपिक आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तिसरा टॉपिक आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. या दोन्ही टॉपिकचे 6 मार्क्स कंपल्सरी वेटेज आहे. रिप्रोडक्शन इन ॲनिमल्समध्ये तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी थोडासा टाईम लागेल, पण त्याचं वेटेज जे आहे ते खूप सारं आहे. जो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्सवाला टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ मेल आणि फिमेल विथ डायग्राम नीट करून ठेवायची आहे. बऱ्याचशाच वेळ तो क्वेश्चन आलेला आहे फॉर 4 मार्क्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे डिफरन्सेस आहेत, डायग्राम्स आहेत, ते पण तुम्हाला करायचे आहेत. चौथा टॉपिक आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, ज्याच्यावरती कंपल्सरी मार्क्स आहेत 7 मार्क्स. ह्याच्यामध्ये पण खूप सारे डायग्राम्स आहेत, डिफरन्स बिटवीन आहेत, ग्राफ आहे pHचा, तो तुम्ही नीट केला पाहिजेत. ह्याला प्रिपेरेशनसाठी थोडासा टाईम लागेल, पण ह्याचं वेटेज जे आहे ते 7 मार्काचं आहे. लास्ट जो टॉपिक आहे तो म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. सेम ह्याला पण तुम्हाला प्रिपेरेशनसाठी थोडा वेळ द्यावा लागेल, पण त्याचं वेटेज आहे 8 मार्क्स. सो हे 5 टॉपिक जरी तुम्ही नीट केले ना मुलांनो, तरी पण तुम्ही पोचताय 32 मार्क्सपर्यंत. म्हणजेच काय तर फेलपासून पास. सगळ्यांना बायोलॉजीच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट.